Welcome dear students to the channel Computer Aided Engineering Drawing. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे काही 2D ड्रॉइंग आहे ते AutoCAD सॉफ्टवेअरमध्ये क्रिएट करणार आहोत. बेसिकली सुरुवातीला ड्रॉइंग जर केअरफुली अनालाइज केलं तर तुम्हाला यामध्ये सिंपल स्ट्रक्चर दिसेल, ज्यामध्ये एक पॉलिगॉन टाइप स्ट्रक्चर आहे आणि इन बिटवीन त्यामध्ये दोन सर्कल्स आहेत, ज्यामधील एकाचा डायमीटर 2.1 आहे आणि सेकंड सर्कलचा डायमीटर 3.6 आहे. Okay, let's start to create this drawing in AutoCAD software. सुरुवातीला 12 mm ची लाईन त्या ठिकाणी मी ड्रॉ करून घेतोय. लाईन या ऑप्शन मध्ये जाऊन ट्वेल्व एम एम ची लाईन त्या ठिकाणी ड्रॉ करून घेतली. डायमेन्शन सेटिंग मध्ये जाऊन रिक्वायर्ड डायमेन्शन त्या ठिकाणी फॉर्मॅट मध्ये करून घेतले. त्यानंतर इथून एक लाईन मी ड्रॉ करून घेतो टेम्पररी 4.4 प्लस 3.2 डिस्टन्स वरती. येस, 4.4 प्लस 3.2 या डिस्टन्स वरती 7.6 या डिस्टन्स वरती लाईन ड्रॉ करून घेतो. यामध्ये डिफरंट वेजने तुम्ही हे स्ट्रक्चर ड्रॉ करू शकता. एक सिंगल लाईन 7.6 ची ड्रॉ करून त्यामध्ये परत 4.4 डिस्टन्स वरती इथं पॉइंट घेऊन हा एक पॉइंट तुम्हाला भेटेल. हे स्ट्रक्चर त्या ठिकाणी क्रिएट करू शकताय. अदरवाइज 4.4 mm ची लाईन त्या ठिकाणी मी ड्रॉ करून घेतोय. 4.4 एंटर. याच पॉइंटला एक कन्स्ट्रक्शनल लाईन त्या ठिकाणी मी ड्रॉ करून घेतोय. यामध्ये कन्स्ट्रक्शनल लाईन मला हवी आहे, सो मी डॅश ऑप्शन त्या ठिकाणी सिलेक्ट करतोय. जी लाईन 3.2 डिस्टन्स वरती असेल. याचा टाइप जो आहे मी तो डॅश हे खूपच स्मॉल दिसत आहेत, सो मी आयदर डॉटेड स्ट्रक्चर देखील करू शकतो. त्याच टेम्पररी मी हे स्ट्रक्चर त्या ठिकाणी सिलेक्ट केलंय. यामध्ये आणखी जर तुम्हाला क्लिअर व्ह्यू जर हवा असेल ही कन्स्ट्रक्शनल लाईन त्या ठिकाणी मी क्रिएट करून घेतली 3.2 mm ची. त्यानंतर सेम 3.2 डिस्टन्स वरती मी आणखी एक लाईन त्या ठिकाणी क्रिएट करतोय डॅश 2 स्ट्रक्चर मध्ये. हे जिथे दोन पॉइंट मला भेटतील ते दोन पॉइंट मी जॉईन करून घेतो. या पॉइंट पासून
या पॉईंट पर्यंत. ओके. देन 4.4 mm वरती एक लाईन आहे परत 4.4 mm वरती. ही सिमिलरली इथं जर बघितलं तर सिमेट्रिकल स्ट्रक्चर आहे 4.4 mm वरती सेकंड लाईन आहे इथं 4.4 एंटर आणि हे 2 पॉईंट मी जॉईन करून घेतले. यस, लेट्स चेक द डायमेन्शन. आता आपण चेक करू. इथून इथपर्यंत 4 डिस्टन्स आहे. आता यामध्ये जर बघितलं तर 4.4 डिस्टन्स आहे. डायमेन्शन सेटिंग मध्ये जाऊन प्रिसिजनची व्हॅल्यू जी आहे ती तुम्ही जर 0.0 ठेवली तर तुम्हाला ते डायमेन्शन रिफ्लेक्ट झालेलं दिसेल. ओके. 4.4 त्यानंतर 3.2 आहे इथून ते इथपर्यंत 3.2. ओके. परत थोडी टेक्स्टची साईज मी कमी करतो. त्यानंतर परत या पॉईंट पासून इथपर्यंत 3.2, या पॉईंट पासून इथपर्यंत 4.4. आता सर्कल आहेत 2 3.6 mm डिस्टन्स वरती व्हर्टिकल लाईन पासून आणि हॉरिझॉन्टल लाईन पासून देखील 3.6 mm वरती. याचा डायमीटर देखील 3.6 mm आहे. सो मी ही लाईन जी आहे ती ऑफसेट करून घेतो 3.6 mm वरती इथं. सिमिलरली ही लाईन देखील मी 3.6 mm वरती ऑफसेट करून घेतोय आणि या सेंटर पॉइंटला सर्कल त्या ठिकाणी ड्रॉ करतो. याचा डायमीटर या ऑप्शनवरती क्लिक करून डायमीटर सिलेक्ट करतो 3.6, प्रेस एंटर आणि हे नको असलेल्या लाईन्स त्या ठिकाणी मी परत डिलीट करतोय आणि याचा सेंटर मार्क जो आहे तो त्या ठिकाणी सिलेक्ट करतो. तुम्ही जर डिस्टन्स चेक केला आता लिनियर टॅबमध्ये जाऊन या पॉईंट पासून या पॉईंटचं 3.6, त्याचबरोबर या पॉईंट पासून या पॉईंटचं 3.6 हे डिस्टन्स तुम्हाला दिसेल. त्याचबरोबर आणखी एक सर्कल आहे ज्याचा डायमीटर 2.1 आहे. व्हर्टिकल लाईन पासून हे सर्कलचा सेंटर पॉईंट जो आहे तो 8.4 mm वरती आहे आणि हॉरिझॉन्टल लाईन पासून तो 2 mm डिस्टन्स वरती आहे. सो मी ऑफसेट याच कमांडचा यूज करतोय. शॉर्टेस्ट पॉसिबल वे मध्ये तुम्ही हे सर्कल हे ड्रॉइंग क्रिएट करायचं आहे. सो 8.4 mm वरती मी ही लाईन टेम्पररली ऑफसेट करून घेतो. सिमिलरली ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे ती 2 mm डिस्टन्स वरती ऑफसेट करून घेतो. सिलेक्ट द ऑब्जेक्ट, सिलेक्ट द साइड. सेंटर पॉइंट मला भेटला या ठिकाणी. तर डायमीटर जर बघितला तर 2.1 आहे. डायमीटर या ऑप्शनवरती क्लिक करा. डायमीटर द्या 2.1, प्रेस एंटर. या लाईन्स मी आता डिलीट करतो. त्यानंतर अॅनोटेट या टॅबमध्ये जाऊन सेंटर मार्क या ऑप्शनवरती क्लिक करा. तुम्हाला याचा सेंटर पॉइंट भेटेल. मी जर डायमेन्शन्स चेक केले, डायमेन्शन्स जर तुम्ही चेक केले तर या पॉइंट पासून या पॉइंटचं डिस्टन्स जे 8.4 आणि व्हर्टिकल डिस्टन्स जर चेक केला या पॉइंट पासून व्हर्टिकल डिस्टन्स जर चेक केलं ते 2 mm आहे. सो तुम्ही जर दिलेल्या ड्रॉइंग मधील डायमेन्शन्स जे आहेत आणि आपण ऑटोकॅड वरती काढलेल्या ड्रॉइंगचे डायमेन्शन जर क्रॉस चेक केले तर तुम्हाला ते मॅच झालेले दिसतील. यामध्ये बेसिकली आपण ऑफसेट
हीच कमांड यूज केले आणि या कमांडचा मॅक्सिमम यूज करून बाय युझिंग लाईन बाय युझिंग सर्कल हे 2D ड्रॉइंग जे आहे ते त्या ठिकाणी कम्प्लीट केलं. ओके, थँक्यू.